हा कोणाचा आहे सांगा बरं. रिदात सांगेन. हा कोणाचा आहे? हा माझा. येस रिदात. हा माझा जुना मोबाईल आणि हा आहे रिदातच्या आबूचा मोबाईल. ब्लॉगिंग करून राहिलो आहे. तो कोणता आहे मी आतापर्यंत रिव्हील केलेला नाही आहे गाईज. माझा रिअलमी XT मी एक्सचेंज केलेला आहे. मी नवीन फोन घेतलेला आहे. झाले माझ्या फोनला घेऊन जवळपास 1-1.5 महिना 2 महिने झालेले आहे. पण स्टील मी आतापर्यंत रिव्हील केला नाहीये. असे 7 मोबाईल सध्या आता घरी आहे. पण त्यातून 2 मोबाईल घरी नाही राहणार म्हणजे ताईचा आणि हिमांशूचा. जय महाराष्ट्र गाईज. गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय म्हणता कसे काय गाईज. जय जगन्नाथ माऊली. गाईज आज तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. गोष्ट म्हणजे अशी की आमच्याकडे जे म्हणजे प्रॉपर आम्ही मराठी विदर्भातली मराठी आमच्याकडे काय बनलं जाते माहिती आहे का. आज बघा हे बनवून राहिलेलं दाखवतो. एक नवीन डिश आहे तुमच्यासाठी. याला म्हणतात मुट्टे. हे बनतात कशाचे? ज्वारीच्या पिठाचे. तर हे याला आता मस्त तळणार आहे ना. तळून खातो ना आपण याला. हा फोडणी तडका देऊन मस्त खातो. तर एक वेगळीच मस्त टेस्ट आहे याची. खूप छान लागते गाईज. हे अशी फोडणी देऊन हे बनवल्या जाते मुठ्ठे. चला खाऊया कसे झाले बघू टेस्ट. बच्चा पार्टी जेवण करून राहिली आहे. फक्त रिदात नाही करतायत आणि मी सध्या आता नाही करीन. थोड्या वेळानं करीन गाईज. रिदातचा नाही का टॉय तुटून गेला. हो बेटा तुटला बेटा तो. तर मी जेवण करतो आणि आता आज बनलेला आहे फुलगोबीची भाजी आणि पोळ्या. पण गाईज नाही का घरी चालू आहे आहट. आणि हा पाय कसा उशी घेऊन बसलाय. हा भिला. रिदात पण भिला का? नाही रिदात तर मस्त झोपलाय. हा बा इतका मोठा असून भीत आहे. अरे ते मागून आले बा मागून आले. अभी तो यही थी कहाँ? नाही 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 तसं नाही करू. आता बहुत मोठा राडा झाला. हिमांशूनी नाही का रियानला मागून नाही का असं भीती दाखवली असं वेवाडला. तर तो घाबरून गेला आणि त्याच्यावर गेला अंगावर. थोडा राडावून गेला काही. असं काही करण्याचा इंटेन्शन नव्हता पण तो घाबरून गेला बिचारा. तर गाईज आता तुम्हाला मी काहीतरी दाखवतो. आमच्या घरी किती सारे म्हणजे किती लोकांचे किती मोबाईल आहे काय आहे ते दाखवतो. बघा आता एक एक करून बघा. पहिले तर इतके सारे मोबाईल आहे. हे मोबाईलचं दुकानच आहे आमच्या घरी. तर हा पहिला कोणाचा हिमांशू? हा आजीचा आहे. हा आजीचा आहे म्हणजे माझ्या आईचा आहे. हा कोणाचा आहे? कोणती मावशी? हा तर हे माझ्या बहिणीचा आहे म्हणजे सोनीचा. हा कोणाचा आहे? हा आहे हिमांशूचा. पण याच्यात सिम वगैरे नाही आहे. याच्यात फक्त वायफायवर थोडा बहुत गेम खेळते तो. हा कोणाचा आहे सांगा बरं. रिदात सांगेन. हा कोणाचा आहे? हा माझा. येस रिदात. हा माझा जुना मोबाईल आणि हा आहे रिदातच्या आबूचा मोबाईल आहे. हा मोबाईल आहे गाईस कीपॅड वाला. कारण की माझे पप्पा कीपॅड वाला मोबाईल यूज करते. नाही बेटा सुरू नको करू. नाही सुरू नको करू. इतके सारे मोबाईल आमच्या घरी आहे आणि आणखी एक मोबाईल आहे ज्याच्यावरनं आपण ब्लॉगिंग करून राहिलो आहे. तो कोणता आहे मी आतापर्यंत रिव्हील केलेला नाही आहे गाईज. माझा रिअलमी XT मी एक्सचेंज केलेला आहे. मी नवीन फोन घेतलेला आहे. झाले माझ्या फोनला घेऊन जवळपास 1-1.5 महिना 2 महिने झालेले आहे. पण स्टील मी आतापर्यंत रिव्हील केला नाहीये की माझा फोन कोणता आहे. ते एका दिवशी आपण रिव्हील करणार आहोत. तो फोन कोणता आहे काय आहे तर नक्कीच सांगू. पण तो एक फोन आहे म्हणजे टोटल किती झाले 1 2 3 4 5. हा एक 6 आणि अमृताचा एक 7. असे 7 मोबाईल सध्या आता घरी आहे. पण त्यातून 2 मोबाईल घरी नाही राहणार म्हणजे ताईचा आणि हिमांशूचा. इतके सारे मोबाईल आहेत बघा. म्हणजे घरी दुकानच लागल्यासारखं आहे सध्या तरी. आज आहे माझी अॅनिव्हर्सरी. तर माझी आणि अमृताची आज वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. म्हणून त्यासाठी आता मी केक घ्यायला चाललो. जातो केक घेऊन येतो. तर मग गाईज आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर. कारण की अॅनिव्हर्सरी आहे तर बाहेर सेलिब्रेट करू म्हणून असा निर्णय झालेला आहे. म्हणून आता चाललो आहे बाहेर. आता कुठे चाललो आहे तिथे गेल्यानंतरच माहिती पडून जाईल. कारण की चेंज पण होऊ शकते. मी म्हणता होते नसू पण शकतो. म्हणजे गेल्याबरोबर आपल्याला सांगूनच देईल की बा कुठं आलो आहे.
काहीच आमचा ॲज युजल आम्ही एकाच जागी येतो. अंकलदा धाबा इथे येण्याचा डिसाईड झाला आहे. चला मग आता आतमध्ये गेल्या सर्व. मी गाडी पार्क केली, आता जाऊ. आमचा ॲनिव्हर्सरीचा केक हा आहे, आम्हीच आणलेला आहे. कसा आहे सांगाल नक्की. आणि आता सर्वजण बसलेले आहे आणि वाट बघत आहे केक कापण्याची. रिदात पण वेट करत आहे. रिदात नाही तर विचारलं की कोणाचा बर्थडे आहे. बर्थडे नाही, ॲनिव्हर्सरी आहे. काय काय आहे काय आहे ॲनिव्हर्सरी. बरं ठीक आहे. रिदात हा केक नाही खाणार आहे, बाकी हिमांशू, विहान आम्ही सगळे खाणार आहोत. अंकलदा धाबामध्ये हे स्लोगन्स आहे. हो हो येतो. अच्छा खाओ, बढ़िया खाओ, जब भी खाओ धाबा आओ. मग नंतर काय आहे, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. मग काय, खाओ मगर प्यार से. मग काय, पानी पेट दा सवाल. मग आहे तेरा मुंह में घी तेरे मुंह में घी शक्कर. असं एवढं सारं आहे इथं. स्पेशालिटी आहे इथं. याच्या मेन्यू कार्डवर पण तेच लिहिलं आहे, अच्छा खाओ बढिया खाओ. तर मग गाईज आता आम्ही बोलवलेला आहे मसाला पापड. आणि बघा आता सगळेजण खाऊन राहिलेले आहे. गाईज आता आम्ही बोलवलेला आहे बटर नान, पनीर टिक्का मसाला, व्हेज चंद्रपुरी आणि दाल तडका. गाईज घरी आलो आणि आता आईस्क्रीम खाऊन राहिलो. आईस्क्रीम बाहेर नाही खाल्ली, कारण की आपल्या शॉपमध्येच आईस्क्रीम भेटते, तर कशाला बाहेर नाही घ्यायची. आता सगळेजण आईस्क्रीम खाऊन राहिले. हे बा, दादू मला आईस्क्रीम खात आहे, हिमांशूही खात आहे, रिदात पण खात आहे. एक क्रिस्पीवाले चोकोबार खात आहे, आम्ही साधेवाले चोकोबार खाऊन राहिलो आहे. गाईज आम्ही तिथं फोटो सेशन केला, तर त्यातले काही फोटोज तुम्हाला दाखवतो. तर हे सगळे ते त्यातले फोटोज आहे. ह्या डाडूमलचं जेवण खूप जास्त झालं, म्हणून आता हा फिरून राहिला आणि पचवून राहिला. आणि हा सती आहे बाकी कसा भिला तू आहे ना. हिमांशून तुला भेवाडलं तर तू कसा भिला. हा अचानक कसं होतस ते सगळं काही. घर घाबरला होता का तू. जे पॅन्ट नाही घालता, जे पॅन्ट नाही घालता क्या. हा पॅन्ट नाही घालता क्या. मराठीत बोला ना भाऊ. काही नाही होत. हे नाही का पॅन्ट नाही घालत. घालून आहे ना. नाही, चड्डी आहे. चड्डी आहे. कोणती कोणती चड्डी आहे. पॅन्ट मोगलीची चड्डी आहे का. ए अरे 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 लक्स कोजी आहे का. अरे अरे मस्ती नाही मस्ती नाही. अरे अरे रिदार्थ नाही अशी मस्ती नाही करायची. रिदार्थ नाही रिदार्थ. तेव्हा गाईज हे आहे जवस आणि हे निस्ती खाल्ल्या जाते. याने खाल्ली होती, याला कस तरी वाटली आणि रिदातनं खाल्ली लागल. तर तू नाही खाल्ला का रे वियान. अमृतालाही आवडते, सोनीलाही आवडते. हा माझ्यासारखा आहे हिमांशू. मी पण नाही खात, मलाही नाही आवडत ते जवस. याला आवडते लागते. अरे तू तर शेतकरीचा पोरगा आहे रे, काऊन रे. चला तर मग गाईज मी आपली एडिटिंग अपलोडिंग वगैरे फिनिश करतो आणि आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा.
भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.